मित्रांनो, पीएल प्रिपरेशन लीव्ह किंवा स्टडी लीव्ह ही इफेक्टिव्हली कशी वापरायची जेणेकरून कमीत कमी दिवसात आपण मॅक्सिमम स्कोर करून आउट ऑफ मार्क घेऊन वर्गात पहिले येऊ शकतो, त्या स्ट्रॅटर्जी या व्हिडिओत शिकणार आहे की पीएल प्रॉपरली कशी वापरायची। बघा मित्रांनो, पहिलं तर आपल्याला पीएल मध्ये काय करायचंय, पीएल म्हणजे ऑब्विसली 15-20 दिवसाची लीव्ह असते, तेव्हा तुम्हाला अभ्यासाला फुल टाइम भेटलेला असतो, बरोबर। पहिल्यांदा आपल्याला प्रॉपर टाइम टेबल बनवायचं। आता टाइम टेबल मी जनरली इथे बनवून दिले, जे सगळ्या जणांनी हे जर फॉलो केलं ना, डेली तुमचा बघा इथे 4 आणि 3 7 तास अभ्यास, 2 तास पीवायक्यू आणि 1 तास रिव्हिजन, म्हणजे टोटल 10 तास अभ्यास होतोय। ऑब्विसली पीएल मध्ये तुम्हाला कॉलेज नाही, काहीच नाही, क्लासेस नाही, काहीच नाही। 24 तासामधले 8 तास झोपण्यात गेले, 2-3 तास तयारीत गेले, 10 तास गेले, उरले तुमच्याकडे किती तास आहे, 16 तास, किती 14 तास राहिले। त्या 14 तासामधनं पण मी अजून 4 तास तुम्हाला फ्री करून दिले, फक्त 10 तासाचं टाइम टेबल दिलंय, ते पण इतकं परफेक्ट दिलंय ज्याच्यात तुमचा स्टडी होतोय, पीवायक्यू सॉल्व्ह होत आहे, रिव्हिजन होते आणि प्रश्नपत्रिकेचे सुद्धा प्रॅक्टिस होते। अशा प्रकारचे हे सोपं टाइम टेबल, ते कंटिन्यू अभ्यासच नाही, अभ्यास गॅप अशा प्रकारे दिले, समजून घ्या आणि हे फॉलो करा। 100% गॅरंटेड तुम्ही पीएल मध्ये एकदम जबरदस्त अभ्यास होईल आणि वर्गात पहिले याल। लक्षात ठेवा, याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडाफार चेंज करू शकता, पण मी एक जनरल टाइम दिला। आता काही मुलांना नाईट स्टडीचा शौक आहे, दिवसा करत नाही, मग त्यांनी याला थोडंफार चेंज करा, ओके। पण मी एक जनरल टाइम टेबल कसं पाहिजे सामान्यपणे मॅक्सिमम मुलांनी अशा प्रकारे ते इथे दिलेलं आहे, ओके। बघा आता डेली 10 तास स्टडी आहे आणि आपले 3 सब्जेक्ट आपण डेली करतोय। समजा 10 ला रात्री झोपताय तुम्ही, ओके, म्हणजे किती वाजता उठणार, सकाळी 5 ला उठणार, सकाळी 5 ला उठायचं पहाटे, म्हणजे रात्री 10 ला झोपावंच लागेल, तरच 5 ला जागेल। उठल्या उठल्या काय करा, लगेच उठल्या उठल्या थोडं तोंडावर पाणी मारा, थोडं 2-5 मिनिटं हवेत फिरून या, थोडी स्ट्रेचिंग करा, म्हणजे काय होईल, झोप मोडेल। झोप मोडल्यानंतर बघा 5 ते 9 याच्यामध्ये 2-2 तासात 2 सब्जेक्ट घ्यायचे, 5 ते 7 एक सब्जेक्ट, 7 ते 9 दुसरा सब्जेक्ट। सकाळी सकाळी का म्हणतोय मी, कारण सकाळी, आणि इथे काय घ्यायचे सगळ्यात अवघडवाले सब्जेक्ट, कारण सकाळी सकाळी सगळे झोपलेले असतात, आपण रात्री झोपल्यामुळे डोकं शांत झालेलं असतं, डोक्यातला सगळा कचरा मेंदूने डिलीट केलेला असतो, डोकं फ्रेश असतं आणि त्यावेळी सगळ्यात अवघड सब्जेक्ट सुद्धा सोपे होतात। म्हणून पहाटे 5 ते 9 मध्ये 2-2 तासात, 5 ते 7, 7 ते 9 या 2 तासात 2 सगळ्यात अवघड विषय घ्यायचे, ओके। हे त्याच्यानंतर आता 9 ते 11 या 2 तासात मग आंघोळ वगैरे करणं, नाश्ता पाणी ही ती तयारी करून घ्यायची आपल्याला। नंतर 11 ते 2 मध्ये या 3 तासाच्या मॉर्निंगच्या पिरियड मध्ये, कारण उन्हाळ्यात आता ऊन खूप वाढत जाणार आहे, 2 नंतर अभ्यास करणं खूप अवघड होऊन जातो, झोप लागते, कंटाळा येतो, एनर्जी डाऊन होते, उष्णता फार असल्यामुळे। त्यामुळे 11 ते 2 मध्ये काय करायचं, 11 ते 2 मध्ये आता थोडे सोप्या टाईपचे सब्जेक्ट घ्यायचे, सोपेवाले, ओके। 11 ते 2 मध्ये दीड तासात, पण इथे 3 तास दिला मी, 11 ते 2 या 3 तासात तुम्ही एकच सब्जेक्ट कव्हर करा, कारण ऑब्विसली इकडे जी तुमची इफिशियन्सी राहील अभ्यासाची सकाळी, तेवढी इथे नाही राहणार, जसं ऊन वाढत जाईल तसे इफिशियन्सी कमी होईल। म्हणून आपण इकडे 2 तासात एक सब्जेक्ट केला, इथे 3 तासात एक सब्जेक्ट करतोय, सो हे 2 आणि 1 3 विषय झाले, ओके। आता 2 वाजता जेवण करा, एखादा मुलगा 1 पर्यंतच करेल, काही हरकत नाही, 11 ते 1 करा, 11 ते 1:30 करा किंवा 11 ते 2 करा, तुमच्यावर आहे। त्याच्यानंतर जेवण करा, जेवण केल्यानंतर झोप घ्या आरामात, कारण उष्णता फार आहे जास्त, तेव्हा अभ्यास करायलाच गेले तरी डोकं काम नाही करा, झोपून घ्या। झोप केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा 5-1 वाजता उठले, बरोबर, चहा वगैरे घेतला, फ्रेश झाले, काय मेसेज कॉल करायचे करून घेतले, नंतर 6 ला बसा, 6 ते 8 मध्ये 2 तास आहे, 2 तास म्हणजे 120 मिनिटं आहे, बरोबर। तो 120 मिनिटाला 40-40-40 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचे, 40 मिनिटं 40 मिनिटं 40 मिनिटं, का, कारण या 40-40-40 मिनिटांच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला या 3 विषयांची पीवायक्यू घ्यायची। म्हणजे बघा 6 वाजेपासून 6:40 पर्यंत इथला पहिला सब्जेक्ट 5 ते 7 मध्ये जो केला होता त्याची पीवायक्यू सोडवायची। कुठले पीवायक्यू, का जेवढे इथे टॉपिक केले तेवढंच सोडवायचे, पीवायक्यू मधलं पूर्ण पीवायक्यू तर सॉल्व्ह नाही होणार, कारण इथे 2 तासात जो टॉपिक केला असेल त्या टॉपिकवर पीवायक्यू मध्ये कुठले क्वेश्चन आले तेवढे सोडवायचे, सगळे प्रश्न सॉल्व्ह नाही होणार आहे, फक्त तेवढ्याच टॉपिकवरचे शोधायचे, सोडवायचा प्रयत्न करायचा, लिहून काढायचे। नंतर 6:40 ते पुढे किती 7:20 पर्यंत, 6:40 ते 7:20 पर्यंत इथला सेकंड सब्जेक्ट होता 7 ते 9 मधला, त्याची पीवायक्यू सोडवायची। आणि 7:40 ते 8 पर्यंत 11 ते 2 मध्ये जो सब्जेक्ट केला त्याची पीवायक्यू सोडवायची। कळालं, पहिल्यांदा अभ्यास झाला काही ठराविक टॉपिकचा, त्याच्यावरची पीवायक्यू सॉल्व्ह झाली। आता त्याच्यानंतर रात्री 8 ते 9 मध्ये आपण जेवण वगैरे करून 9 ते 10 मध्ये या 3 सब्जेक्टची रिव्हिजन करून घ्यायची। किती वेळ करायची, 20-20-20 मिनिटं रिव्हिजन, हे सकाळी जे वाचलंय त्याची रिव्हिजन करून घ्यायची। कळालं तुम्हाला टाइम टेबल, यस, हा झाला प्रॉपर टाइम टेबल, ज्याच्यामध्ये 7
7 तास स्टडी झाला, 2 तास PYQ झाले, 1 तास रिव्हिजन झाली, 10 तासाचा कम्प्लीट शेड्यूल. असं नाही की कंटिन्यू गॅप मध्ये दिलाय, झोपायला परमिशन दिली आहे, सगळा गॅप दिलाय. त्यामुळे आरामात हा फॉलो होतो. जे मुलं फॉलो करताय, मला रोज भेटताय, ते स्कोरिंग करताय, कॉन्फिडन्स वाढलाय, तुम्ही सुद्धा फॉलो करा. आता हे कसं करायचं? रोज किती सब्जेक्ट होत आहे? 3 सब्जेक्ट होत आहे. सोमवार मंगळवार हे कंटिन्यू सेम सब्जेक्ट घ्यायचे. हा झाला, इथे 3 सब्जेक्ट झाले. बुधवार गुरुवार पुन्हा पुढचे 3 सब्जेक्ट घ्यायचे. शुक्रवार शनिवार पुन्हा पुढचे 3 सब्जेक्ट. 3 आणि 3 6 3 9 सब्जेक्ट कव्हर होत आहे. आणि रविवारी काय करायचं? रविवारी फक्त या 9 मधले कुठल्याही 2 सब्जेक्टचे प्रश्नपत्रिका सोडवायचे. म्हणजे रविवारी उठल्या उठल्या पहिल्या 2-3 तासात पहिला जो सब्जेक्ट आहे, हा समजा सोमवार मंगळवारचा जो सब्जेक्ट आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करून घ्यायचा 2 तासात. नंतर 2.5 तास टाइम लावायचा, रूम मध्ये एकटाच बसायचा, 2.5 तासाचा अलाराम लावायचा आणि पेपर सॉल्व्ह करायचा. सॉल्व्ह केल्यानंतर स्वतः चेक करून घ्यायचा. या पद्धतीने 2च विषयाचे पेपर सोडवा. या पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे बघा, अभ्यास झाला, सेम डेला PYQ झाले, रिव्हिजन कव्हर झाले आणि रविवारी फुल पेपर सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न झाला. या पद्धतीने आपल्याला जायचंय मित्रांनो. 100% हा टाइम टेबल फॉलो करा, तुम्ही डायरेक्ट टॉपरच होणार. याच्यानंतर काय महत्वाच्या गोष्टी? आता टाइम टेबल तर ठरलं. आता PL मध्ये काय पाहिजे? प्रॉपर ऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियल पाहिजे. आता कुठलाही विषय स्टडी करायला काय काय पाहिजे असतं? प्रॉपर स्टडी मटेरियल म्हणजे एकतर पुस्तक पाहिजे, त्याच्यानंतर नोट्स पाहिजे, नंतर व्हिडिओ लेक्चर पाहिजे, त्यांनी पण अजून कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यानंतर IMP क्वेश्चन पाहिजे, सॉल्व पेपर पाहिजे. आणि हे प्रॉपर स्टडी मटेरियल असेल, इकडे तिकडे याच्या त्याच्याकडे मागण्यापेक्षा प्रॉपर ऑथेंटिकेटेड का? कारण टेलिग्रामवरून आलं, व्हॉट्सअप ग्रुपला आलं, त्या मटेरियल ऑथेंटिकेटेड नसतं आणि त्याने आपल्याला फुल 8 मार्काचा प्रश्न लिहून 8 मार्क पडत नाही, 2-3च मार्क पडतात. सो ऑथेंटिकेटेडच पाहिजे. जे युनिव्हर्सिटीला अपेक्षित आहे त्याच्यातनंच अभ्यास करा. ते कुठे भेटेल? एक तर टेक्स्टबुक मध्ये भेटेल, किंवा आपल्या कॉलेजच्या टीचरकडनं, किंवा क्लासेसच्या टीचरकडनं भेटेल. येस, किंवा जे सबस्क्रिप्शन असतात, पर्पल हॅटचं जसं सबस्क्रिप्शन आहे त्याच्यावर जे स्टँडर्ड मटेरियल ते ऑथेंटिकेटेड आपल्या पुणे युनिव्हर्सिटीच्या आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू दिलेलं आहे, ऑथेंटिकेटेड आहे, ते वापरलं. 8 मार्काचा प्रश्न त्याच्यातला दिलाय, तसा तसलीला 8 पैकी 6 ते 7 मार्क पडतील. सो हा ऑथेंटिकेटेडचा फायदा होतो. आणि समजा कॉलेज टीचर, क्लासेसचे टीचर देत नाहीये, सगळ्या विषयांचं भेटत नाही, तर पर्पल हॅट ऍपवर आहे, ऍप डाउनलोड करा, सबस्क्रिप्शन घ्या, ऑफर्डेबल आहे. बल्क सब्जेक्ट परचेसला कितीतरी मुलं बल्क सब्जेक्ट परचेस करताय. बल्क सब्जेक्ट परचेसला तुम्हाला डिस्काउंट भेटतो. हेल्पलाईन नंबर दिलाय खाली, कॉल करा, माहिती घ्या. पण यांनी काय होईल? ऑथेंटिकेटेड मटेरियलने जे वाचले ते लिहिलं तर फुल मार्क भेटतील. आणि शिवाय स्वतः करण्यात, आता PL टाइम ऑलरेडी PL कमी असते, वेळ घालवण्यापेक्षा आमच्याकडून करून घेतलं, रेडी जेवण आहे, ते जेवण्यात जास्त वेळ वाचेल. स्वतः जेवण बनवणं आणि ते मग खाणं, त्याच्यात वेळ वाया जाणार आहे. सो हा तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. सगळं रेडी आहे. पर्पल हॅट जर घेतलं तर मग बाहेरचं काहीच बघायचं, पुस्तक नका बघू, तिकडचं काहीच नाही, आम्ही दिलंय तेवढंच बघा, तेच करा, बाकी काहीच नाही, तरी गॅरंटेड स्कोरिंग होतं. कळालं? सो हा टाइम टेबल, ऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियलची मदत, 2 गोष्टी तयार झाल्या, PL ला अभ्यास सुरू. आता डिस्ट्रॅक्शन कट करायचे. मित्रांना वगैरे, मैत्रिणींना सगळ्यांना सांगून द्या, एक ठराविक टाइम द्या त्यांना बोलण्याचा. त्याच वेळी त्यांच्याशी बोला. फोनवर बोलायचं पोरीशी, त्याच वेळी बोला. पोराशी बोलायचं आपल्या फ्रेंड सोबत, त्याच वेळी बोला. टाइम ठरवून द्या. थोडी लवशिप वगैरे सध्या आपण बाजूला ठेवायची, लवशिपला पण एक टाइम देऊन द्या. याच वेळी बोलायचं. इकडे टाइम दिलाय ना मी, साधारणतः 1-1:30 पासून संध्याकाळी 6 पर्यंत. इथे एक टाइम ठेवून द्या, भेटायचं असेल तेव्हाचा टाइम ठरवून द्या. सो त्याच वेळी, जेणेकरून काय होईल? आपलं डिस्ट्रॅक्शन होणार नाही. मोबाईलला पण ऑफलाईन मोडमध्ये ठेवा, जेव्हा लागतोय तेव्हाच त्याच्यावरचे व्हिडिओज वगैरे बघा. सो याने डिस्ट्रॅक्शन कमी होईल, अभ्यासावर फोकस होईल. आणि जेवण वगैरे एकदम असं आपण जसं जनरली करतो, आवडलं गदागद खातो असं नाही. गोड वगैरे, आंबट वगैरे जास्त खायचं नाही. आपल्याला ज्युसेस वगैरे, फळं वगैरे घेतले उन्हाळ्यात, इट्स ओके. किंवा लाईट जेवण केलं. भात वगैरे खूप जास्त घ्यायचं नाही, कारण जास्त जड जेवशाल तेवढी झोप लागेल आणि ऑलरेडी एवढं प्रचंड ऊन आहे. त्यामुळे लाईट जेवण करा. ज्युसेस, फळं वगैरे, किंवा नॉर्मल आपलं घरचं जेवण केलं तरी आपण फिट राहू. तो या स्ट्रॅटर्जी फॉलो करायची आहे. या पद्धतीने गेले ना, PL चा एक सुद्धा दिवस वाया जाणार नाही. आणि ज्याला काहीच येत नाही ना, तो सुद्धा वर्गात पहिला येईल, ताट माळ्याने चालेल. इतका कॉन्फिडन्स तुमच्यात तयार होईल. एवढा जबरदस्त 8, 10, 12, 14 विषय एका वेळी तुमचे निघतील. मी 100% गॅरंटी देतो. आणि जो ऑलरेडी ऑल क्लिअर आहे तो तर वर्गात पहिला येईल. सो ही स्ट्रॅटर्जी माझ्या फॉलो करा. टाइम टेबल प्रॉपर बनवा. टाइम टेबल मध्ये स्टडी, PYQ, रिव्हिजन आणि प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस असं 4चं मिक्सचर पाहिजे. ऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियल, ज्याच्यात सॉल्व पेपर, व्हिडिओ लेक्चर, नोट्स, IMP क्वेश्चन प्रॉपर अवेलेबल पाहिजे, सगळं एकाच वेळी. मित्रमैत्रिणींना सध्या आपल्याला ठराविक वेळ द्यायचा आणि जेवण प्रॉपर करायचं, लाईट करायचं. या गोष्टी फॉलो केल्या ना, बघा PL इतकी कॉन्फिडन्स जाईल, तुम्ही टॉपर व्हाल. बेस्ट ऑफ लक.